नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, RRB CEN 101/2024 अंतर्गत RRB ALP भरती संदर्भात जे आहे एक नवीन नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये जे आहे मित्रांनो, क्लिक हिअर टू व्ह्यू सिटी इंटिमेशन लिंक त्यांनी जाहीर केलेली आहे। या लिंकच्या अनुसार जर आपण इथे क्लिक केलं तर एक PDF आपल्यासमोर अशा प्रकारे डाउनलोड होते। हे PDF आपण ओपन करूया आणि याविषयी सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, यामध्ये त्यांनी दिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, RRB अंतर्गत जे आहे सिटी इंटिमेशनची जी लिंक आहे ती त्यांनी जाहीर केलेली आहे। यामध्ये जाहिरात क्रमांक तुम्ही बघू शकता, CEN/01/2024 साठी ही जे आहे नोटीस त्यांनी जाहीर केलेली आहे। यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुमच्या एक्झाम डेटच्या 10 दिवसाआधी तुमचा पेपर कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला बघता येणार आहे। यासाठी जे एक्झामिनेशन आहे ही दिनांक 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे। तर 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुमची परीक्षा जी आहे ही घेतली जाणार आहे। यामध्ये ज्या उमेदवाराचा पेपर हा 26 तारखेला आहे त्यांना जे आहे मित्रांनो 16 नोव्हेंबरपासून जे आहे त्यांची जे एक्झाम डेट वगैरे आहे ते चेक करता येणार आहे। एक्झाम सिटी त्यांना चेक करता येणार आहे, त्यांची कोणती शिफ्ट राहणार आहे ते सुद्धा चेक करता येणार आहे। 25 तारखेपासून सुद्धा यामध्ये एक्झाम चालू होणार आहे। त्यासाठी 15 नोव्हेंबर म्हणजे काल रात्री जे आहे तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारे यामध्ये जे आहे ही माहिती प्रोवाइड करण्यात आलेली असेल। जर तुम्ही जो तुमचा रजिस्टर्ड ईमेल आहे त्यावरती चेक केलं नसेल तर चेक करून घ्या। त्यावरती तुम्हाला एक जे आहे ईमेलवरती जे आहे डिटेल पाठवली असेलच। तर जे काही तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेसचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर होता मित्रांनो तो टाकून जे आहे तुम्ही सिटी इंटिमेशन जे काही आहे ते चेकआउट करू शकता। मी सुद्धा या पोस्टसाठी अप्लाय केलेलं होतं। तर जे आहे मित्रांनो येथे आपण चेक करणार आहोत की काय दाखवते। तर मित्रांनो येथे क्लिक हिअर टू व्ह्यू सिटी इंटिमेशन लिंकवरती आपण क्लिक करूया। याची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शनला देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही सुद्धा यामध्ये चेकआउट करू शकता। तर येथे जे आहे आपल्यासमोर काय विचारलं आहे रजिस्ट्रेशन नंबर, तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। पासवर्ड जे आहे आपले जन्मतारीख आहे आणि त्यानंतर जे आहे कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा ॲज इट इज टाकावा लागेल। तुमच्यासमोर जो कॅप्चा राहील तो तुम्हाला टाकावा लागेल आणि लॉग इन बटनावरती क्लिक करावं लागेल। तर मित्रांनो, जे माझा पेपर आहे थोडा लेट असू शकतो, त्यामुळे जे आहे माझा जो ईमेल आहे त्यावरती मला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा ईमेल प्राप्त झालेला नाही आणि त्यामुळे जे आहे मला काय दाखवतं या ठिकाणी तर ते मी तुम्हाला दाखवून देतो। तर येथे जे आहे मी माझा पासवर्ड सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया। तर येथे मी थोडे पर्सनल डिटेल्स आहे त्यामुळे याला हाईड करत आहे। बाकी मित्रांनो तुम्हाला पुढची डिटेल्स मी दाखवून देईल, ती तुम्ही येथे बघू शकता। तर बघू शकता मी इथे कॅप्चा टाकून घेतो, इथे दिलेला आहे तो मी कॅप्चा टाकून घेतो। तर आता इथे आपल्यासमोर बटन दिलेलं आहे लॉग इन करे, तर इथे लॉग इनवरती क्लिक करूया। तर बघू शकता डिअर कॅन्डिडेट, सिटी और स्लिप इज नॉट येट लाईव्ह फॉर युअर अप्लिकेशन। तर मित्रांनो, जे माझा पेपर आहे थोडा लेट असू शकतो, त्यामुळे आजची दिनांक 16 नोव्हेंबर 2024 तारीख आहे, त्यामुळे येथे जे आहे अशा प्रकारे लिहून येत आहे। त्यामुळे जर आज नाही दाखवलं तर उद्या तुम्ही चेकआउट करू शकता, उद्या नाही दाखवलं तर परवा, आणि लास्टमध्ये 19 तारखेपर्यंत तुम्ही येथे चेकआउट करू शकता। त्यानंतर जे आहे हॉल तिकीट डाउनलोडची जी लिंक आहे ही लवकरच ॲक्टिव्ह करण्यात येईल। तर जेव्हा पण हॉल तिकीटची लिंक येईल तर मी त्या संदर्भाचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करून देईल, तेथून तुम्ही त्यामध्ये जे आहे इतर डिटेल्स चेकआउट करू शकाल। तर यासाठी हे जे काही सिटी इंटिमेशनची जी लिंक आहे ती जर तुम्हाला चेकआउट करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे, तेथे जाऊन तुम्ही यासाठीची जी काही नोटीस आहे आणि ही सिटी इंटिमेशन आहे हे तुम्ही चेकआउट करू शकता। तर मित्रांनो, तुमचा पेपर जर समजा माहीत पडलं असेल की कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या शिफ्टमध्ये आहे, तर ते तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा समजेल की तुम्ही जे काही एक्झाम सेंटर टाकलं होतं किंवा एक्झाम सेंटरचं ऑप्शन तर नव्हतंच एक्झाम, तर जे काही आपला ॲड्रेस आपण टाकलेला होता फॉर्म भरताना त्यानुसारच जवळपासचं सेंटर देण्यात आलेलं आहे की नाही। तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला इथे समजदार आहे। तर मित्रांनो, खाली कमेंट करून तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते खाली नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।